हाय, दिस इज ZPPS दौडगाव. बघा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौडगावमध्ये आपण आपला जो रोजची ॲक्टिव्हिटी आहे तिचं नाव काय आहे? वन डे वन स्ट्रक्चर. तर या ॲक्टिव्हिटीमध्ये आज आपण काही वाक्य शिकणार आहोत, एक नवीन स्ट्रक्चर शिकणार आहोत. आणि आजचा आपला या ॲक्टिव्हिटीचा डे आहे 42, म्हणजे 42वा दिवस आहे आज आपला. आपण 100 दिवसाचं चॅलेंज घेतले, त्यातला आज 42वा दिवस आहे. आजचं जे स्ट्रक्चर आहे बघा, S+V1+O. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपल्या ज्या सवयी आहेत त्या सांगण्यासाठी या स्ट्रक्चरचा वापर करायचा. काय करण्यासाठी? मी ही गोष्ट करतो, ती गोष्ट करतो. जसं मी नदीत पोहतो, काय म्हणायचं मग? मी नदीत पोहतो. तर मग आपल्याला या स्ट्रक्चरमधून सांगता येईल. बघा, आपल्याजवळ जे सब्जेक्ट आहेत त्यातले 4 आपण घेणार आहेत. बघा, आय, वी, यू आणि दे, हे 4च घेणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर वर्ब आपल्याला भरपूर माहिती आहेत. किती वर्ब आपण घेऊ शकतो, ऑब्जेक्ट पण भरपूर घेऊ शकतो याच्यामध्ये. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की मी नदीत पोहतो. मी साठी काय घेतो आपण? आय. बरोबर आहे. पोहण्यासाठी काय? स्विम. आणि नदीत म्हणल्यानंतर इन द रिव्हर. वाक्य काय तयार झालं? आय स्विम इन द रिव्हर. उभं राहून कोण सांगते मला हेच वाक्य? हा, सांगा. मी नदीत पोहतो. I स्विम. swim in the river. शाबास, घाबरू नका. आय स्विम इन द रिव्हर. मी नदीत पोहतो. आता आपल्याला म्हणायचंय की मी इंग्रजीचा अभ्यास करतो. अभ्यासासाठी काय मग? स्टडी. मी इंग्रजीचा अभ्यास करतो. कोण सांगतं मी इंग्रजीचा अभ्यास करतो? I study English. शाबास, आय स्टडी इंग्लिश. सांगा बरं, आम्ही इंग्रजीचा अभ्यास करतो. हा, सांगा. We स्टडी study इंग्लिश. पुन्हा एकदा सांगा. we study English. शाबास, घाबरू नका. वी स्टडी इंग्लिश. तू इंग्रजीचा अभ्यास करतो. इकडे लक्ष दे बाळा. हा, इकडे लक्ष दे. तू इंग्रजीचा अभ्यास करतो. सांगा, कोण सांगतं? हा, सांगा. You study English. शाबास, ते इंग्रजीचा अभ्यास करतात. चला, कोण सांगतं? ते इंग्रजीचा अभ्यास करतात. हा, सांगा. They study English. दे स्टडी इंग्लिश. आता आपल्याला आता पुढचं वर्ब घ्यायचे रन. बघा, मी जोरात धावतो. जोरात साठी काय? फास्ट. मी जोरात धावतो. कोण सांगतं? मी जोरात धावतो. हा, सांगा माऊली. मी जोरात धावतो. I run fast. आय रन फास्ट. आम्ही जोरात धावतो. सांगा. हा, आम्ही जोरात धावतो. We run fast. शाबास. तू जोरात धावतो. हा, सांगा. तू जोरात धावतो. You run fast. शाबास. ते जोरात धावतात. सांगा, उभं राहून. ते जोरात धावतात. ते साठी काय शब्द आहे? दे. हा, सांगा. They run fast. मोठ्याने सांगा. They run fast. दे रन फास्ट. आता आपण पुढचा वर्ब घेतला प्ले. प्ले म्हणजे काय रे? खेळणे. मी क्रिकेट खेळतो. हा, मी क्रिकेट खेळतो. I play cricket. शाबास. मी खो खो खेळतो. हा, I play kho-kho. आम्ही खो खो खेळतो. We play kho-kho. तू खो खो खेळतो. You play kho-kho. ते खो खो खेळतात. They play kho-kho. हा, चला. आता त्यानंतर आपण घेतला टीज. टीज म्हणजे काय रे? चिडवणे. बरोबर आहे. मी माझ्या मित्राला चिडवतो. हा, सांगा. I teach my friend. तू माझ्या मित्राला चिडवतो. You teach my friend. आम्ही माझ्या मित्राला चिडवतो. We teach my friend. त्यानंतर ते माझ्या मित्राला चिडवतात. They teach my friend. शाबास. त्यानंतर पुढचं वर्ब घेतला आपण स्पीक. स्पीक म्हणजे काय रे? बोलणे. स्पीक म्हणजे काय? बोलणे. सांगा. मी इंग्रजी बोलतो. हा, उभा राहा. सांगा. I speak English. तू इंग्रजी बोलतो. You speak English. आम्ही इंग्रजी बोलतो. We speak English. ते इंग्रजी बोलतात. They speak English. शाबास. त्यानंतर आपण पुढचं वर्ब घेतलं टीच. टीच म्हणजे काय? शिकवणे. टीच म्हणजे काय? शिकवणे. चला. मी गणित शिकवतो. हा, सांगा. मी गणित शिकवतो. I teach math. शाबास. तू गणित शिकवतो. You teach math. आम्ही गणित शिकवतो.
We teach math. ते गणित शिकवतात. They teach math. शाबास. दे टीच मॅथ किंवा मॅथमॅटिक्स. आता फ्लाय म्हणजे काय? उडणे किंवा उडवणे. बरोबर आहे. चला, मी पतंग उडवतो. मी पतंग उडवतो. चला सांगा, मी पतंग उडवतो. I fly kite. आय फ्लाय अ काईट म्हणा. I fly a kite. शाबास. आम्ही पतंग उडवतो. वी. We fly kite. शाबास. तू पतंग उडवतो. You फ्लाय. fly kite. शाबास. ते पतंग उडवतात. You दे. they fly kite. शाबास. दे फ्लाय अ काईट. शाबास. व्हेरी गुड. बघा, मग अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण या स्ट्रक्चरचा वापर करून हजारो वाक्य बनवू शकतो. कारण आपल्याकडे भरपूर व्हर्ब आहेत पूजा. मग अशा व्हर्बचा वापर आपण बऱ्याच व्हर्बचा वापर करून या ठिकाणी बरेच वाक्य बनवू शकतो. जसं मी ब्रश करतो, कसं म्हणणार? आय ब्रश. तू ब्रश करतो, यू ब्रश. बघा, छोटे छोटे वाक्य तयार होतात. मी सकाळी 6 वाजता उठतो. उठण्यासाठी शब्द काय? वेकअप. मग कसं म्हणावं लागेल? आय वेकअप ॲट 6 o'clock. काय म्हणावं लागेल? आय वेकअप ॲट 6 o'clock. मी 9 वाजता शाळेत जातो. आय गो टू स्कूल ॲट 9 o'clock. म्हणा. म्हणजे तुम्ही ज्या ज्या गोष्टी रोज करता त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण हे वाक्य वापरू शकतो. आलं का लक्षात? आता तू सांग छोटे छोटे वाक्य. उभं राह, घाबरू नको. चल, तू छोटे छोटे वाक्य सांग. मी धावतो. आय रन. I run. म्हणा मोठे ना. I can run. हा, फक्त आय रन. I run. हा. मी उड्या मारतो. I jump. व्हेरी गुड. मी नाचतो. I jump. नाचण्यासाठी काय? डान्स. सांग. Me. आय dance. शाबास. याच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. व्हेरी गुड. बसा खाली. हा, बघा, अशा पद्धतीनं उद्या येताना तुम्हाला यू हॅव टू मेक 30 sentences using this structure. दिस इज द होमवर्क फॉर ऑल ऑफ यू. आलं का लक्षात? आणि याची प्रॅक्टिस करायची आहे. आपण आतापर्यंत 42 स्ट्रक्चर घेतले, त्या प्रत्येक स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करायची आहे. सो यू हॅव टू डू मोर अँड मोर प्रॅक्टिस. When you do more and more practice, you will become more and more perfect. Okay? Thank you so much for watching our video. Thank you.